नमस्कार मंडळी, तर आज आपण मस्त चमचमीत असं खारं चिकन करतोय। तर सगळ्यात अगोदर चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं मिठाच्या पाण्यात चिकन ठेवा आणि त्यानंतर चोळून 2 पाण्यामध्ये चिकन धुवून घ्या। त्यानंतर मसाल्यामध्ये ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि 2 पातळ उभे चिरलेले कांदे, परंतु हे वाटायचे नाहीयेत, परतण्यासाठी मी घेतलेत, आणि मिरची। कांदा सोडून बाकी सर्व मसाला थोडंसं पाणी टाकून छान असा बारीक करून घ्यायचा आहे। जेवढा तुम्ही मसाला अगदी व्यवस्थित बारीक वाटून घ्याल तेवढं तुमचं खारं चिकन अतिशय सुंदर होणार आहे। तर मसाला वाटून घेतला आहे, त्यानंतर गॅसवर कढई ठेवा। कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत आणि कांद्याचा जो कच्चेपणा असतो तो जाईपर्यंत आपण हा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। जास्तही काळपट करू नका, नाही तर थोडीशी कडवट चव येते। तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे आळणी चिकन जे आहे, म्हणजे चिकनचं खारं, ते खरोखर खूप सुंदर लागतं आणि आवडीने सर्व खातील अशा प्रकारे ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आता जे वाटलेलं वाटण आहे की नाही ते आपण या कांद्यामध्ये ॲड केले आणि मसाला छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर ओलं खोबरं असल्यामुळे थोडंसं परतायला वेळ लागतो। तुम्ही या ठिकाणी सुकं खोबरं वापरलं तरी चालेल, परंतु ओल्या खोबऱ्याची खूप छान अशी चव येते चिकनला। त्यानंतर आता हळद आणि मीठ टाकून पुन्हा एकदा आपण व्यवस्थित हे परतून घेणार आहोत। तुम्ही यामध्ये थोडासा पुदिना देखील ॲड करू शकता, ज्यांना पुदिन्याचा वास आवडत नाही त्यांनी तो स्किप केला तरी चालेल। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून पुन्हा हा मसाला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, कारण जेवढा तुमचा मसाला अगदी व्यवस्थित शिजला जाईल ना तेवढं तुमचं चिकन चवीला छान असं होणार आहे। तर बघा, जेवढं आपण पाणी घातलं आहे ना तेवढं पाणी आटेपर्यंत हा मसाला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर थोड्याफार प्रमाणात आता बघा छान असं पाणी आटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण चिकन ॲड करूया आणि अगदी व्यवस्थित हे चिकन परतून घ्यायचं आहे, कारण चिकनच्या प्रत्येक पीसला मसाला हा व्यवस्थित लागला पाहिजे। आता चिकनला चव कशी आणायची तर ती महत्त्वाची टिप सांगते, अगदी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। तर बघा, व्यवस्थित हे चिकन आता परतून घेतलं आहे। तर चिकनचा जो लालपणा आहे तो जाण्यासाठी आपण ह्याच्यावर आता एक ताट ठेवायचं आहे, ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी पूर्ण गरम होईपर्यंत ताट अजिबात काढायचं नाही। जसं जसं ते पाणी गरम होईल तसं तसं चिकनला पाणी सुटत जातं आणि मसाल्यामध्ये छान चिकन असं भिनलं जातं आणि चिकनला खरंच खूप छान अशी चव येते। तुम्ही डायरेक्टली गरम पाणी ॲड करू नका किंवा कुकरला चिकन लावू नका, अशा पद्धतीने नक्की करून बघा। तर बघा, मस्त असं चिकनला पाणी सुटले। पाणी आता इथे कमी सुटले का तर आपण मसाला देखील टाकलेला आहे, म्हणून असं चिकनमध्ये छान असा मसाला भिनला गेला आहे आणि बघा चिकनचा जो लालपणा आहे तो देखील कमी झाला आहे। आता अशा पद्धतीने बघा, जेव्हा चिकनला पाणी सुटतं ना तेव्हा ताटावरचं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चिकन छान असं व्यवस्थित खळखळून शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पाण्याची कमतरता वाटली तर पुन्हा एकदा ताट ठेवून आणि थोडंसं पाणी गरम करा आणि चिकनमध्ये ॲड करा, परंतु थंड पाण्याचा अजिबात वापर करू नका, नाहीतर चिकनची चव पूर्ण निघून जाते। आता काय करायचं, कढईवर आपण ताट ठेवणार आहोत, गॅस मोठा करायचा आहे, छान असं खळखळून हे चिकन शिजवून घ्यायचं। तर तुम्हाला जेवढं म्हणजे पातळसर पाहिजे ना चिकन तेवढं तुम्ही ठेवू शकता। तर बघा, आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे। जर तुम्ही कुकरला चिकन शिजवणार असताल ना तर अगदी थोडंसं पाणी टाका, एकदम स्लो गॅसवर एकच शिट्टी काढा, मस्त चिकन शिजलं जातं। तर बघा, छान असं चिकन शिजलेलं आहे, परंतु थोडंसं पाणी आहे। आता हे पाणी आपण थोडंसं आटवून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपलं मस्त असं चमचमीत खारं चिकन तयार होणार आहे। तर बघा, तुम्हाला ह्याच्यात आवडत असेल तर थोडंसं बटर देखील घालू शकता। तर बघा, पाणी आटवल्यानंतर मस्त असं चिकनचं खारं आपलं तयार झालेलं आहे। चला मग, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुढचा व्हिडिओ देखील संपूर्ण टिप्ससह असणार आहे। आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ असतात ते पूर्ण टिप्ससह असतात, तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा आणि चॅनलला फॉलो करत जावा। धन्यवाद, थँक्यू।